तिचं नाव होतं कुंती आईसाहेब। वाण आणि दान याच्यातला फरक आहे। दिल्याच्या नंतर मागत नाहीत त्याचं नाव दान, आणि दिल्याच्या नंतर त्या वेळेलाच घ्यावं लागतंय त्याचं नाव वाण। वाण म्हणजे उष्ण, बाळासाहेब उष्ण येते ते घ्यावं लागतंय परत। म्हणून आपल्या बायकांनी प्लॅस्टिकचा हत्ती पानावर टेकायचा, विड्याच्या पानावर, तो दान केला की पुढच्या वर्षी त्या बाईनं 5 हत्ती दान करायचे, पण प्लॅस्टिकचे 1.5 रुपयाचे। ते द्यावं लागतं, ते ठेवता येत नाही, ते परत करावं लागतं, ते वाण। मग त्या हत्तीवर बसून वाण दिलं गांधारीनं। 100 मुलं तिला, धृतराष्ट्राची पत्नी, अधिकारी होती ती। एका गोष्टीनं गांधारीचं एका पुराणानं वर्णन केलं गोंदीकर बाबा, पण 4 पुराण गांधारीच्या विरोधात गेले। तिच्या मालकाला दिसत नव्हतं म्हणून तिनं विश्व पाहण्याचं नकारलं। मला बघायचं नाही विश्व, माझा पती आंधळा आहे, माझ्या पतीला विश्व दिसत नाही, मग मी जगातलं काहीच पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी लावली। पण एक गोष्ट चुकली, तिची मुलं चुकीची वागली। या काका विठाला विठाला एका पुराणानं तिचं वर्णन केलं, नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहणं बंद केलं, मालकावर प्रेम केलं, त्याबद्दल दुमत नाही। पण काही पुराण गोंदीकर बाबा असे विरोधात गेले, हिचे मुलं नालायक होते। नवऱ्याला मुलांचा नालायकपणा दिसला नाही, पण आईला दिसत होता। तिनं जर डोळ्यानं बघितलं असतं, मालकाला सांगितलं असतं आपली पोरं भ्रष्ट वागायले, तर महाभारत घडलं नसतं। पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं काही पुराण गजमल दादा तिच्या विरोधात गेले। विठाला विठाला कारण पुराणाचा मतितार्थ रेखाटणारी माणसं काही गोट्या खेळणारी थोडीच होती। 4-2 अभंग पाठ असणारी असतील का गिरगावच्या बाळूसारखी? त्यांच्या मुखारविंदातून पडलेले पुराणाचे सूत्र, संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द, जसं बोलायचं झालं तर ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, तशी संतांच्या मुखारविंदातले हे पुराणिकांच्या मुखारविंदातली पडलेली शब्द ती अक्षरे नव्हती देखा। त्यांचं सूत्र कोण नाकारू शकणारे? देवविरोधात जाऊ शकत नाही त्यांच्या, एवढी व्याप्ती संतांची असती। आणि ती गांधारी आईसाहेब या देशाची पवित्र स्त्री। कारण भारतीय संस्कृती अशी सांगते, एखाद्या स्त्रीचं जर चुकलं तर तिला डिलीट करा। डिलीट म्हणजे मोडून टाका, असंच आहे ना इंग्रजी शब्द, हो, तिला डोक्यातून काढून टाका। पण भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला पुरुषाला नाव ठेवायचा अधिकार नाही, असा पुराणाचा संदेश आहे, संदेश आहे असा। मग ती वाण देण्यासाठी तिथपर्यंत पोचली। कुंती आईसाहेबांना वाण दिलं, संक्रांत आटपली। संक्रांत होऊन 1-2 दिवस गेले आणि बघता बघता आजाराने पंडूराजाला ग्रासलं। कुंतीनं पाहिलं आपल्या मालकाकडं, आपले मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचू शकत नाहीत। आवाज दिला, धर्मा जी आईसाहेब, हे पार्था, पार्थ म्हणजे अर्जुन, आवाज थोडासा गोड करा मोठा, हे पार्था जी आई, बाळा द्वारकेतल्या मालकाला बोलवतोस का रे? जी आई, जी जी, तो जी म्हणत होता। एक सांगू तुम्हाला, जो मायबापाला नीट बोलतो ना, त्याला जगातल्या कुठल्याही महाराजाच्या नाही पाया पडलं तरी पुण्य लागतंय। जो आई वडिलाला गोड बोलतो का, आई वडिलाला गोड, आणि जो आई वडिलाला नीट बोलत नसेल, त्या भडव्यानं किती भजन करू द्या, किती कीर्तन ऐकू द्या, किती भागवत ऐकू द्या, त्या हरामखोराला कवडीचं पुण्य नाही, कवडीचं पुण्य नाही। हे मी सांगणार नाही गोंदीकर बाबा, देहूतल्या मालकांची पात्रता इतकी मोठी आहे, मी 15-20 दिवसापासून सांगायलोय पुरावा, ऐक नाही रे सुजय?
ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर फाटतंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हो, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. पंढरपुरातला मालक त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा दातान काढतो, ही त्यांच्या धर्मपत्नीची ताकद. तरी पण तेवढे तुकोबर आहे, मायबापाची सेवा करणाऱ्यांच्या पाया पडते योगेश बुवा. नमो तया, तुकोबरांचं वाक्य, नमो तया कोणाच्या? माता पित्याचे पालन. जो आई वडिलाची सेवा करतो का, तुकोबाराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. किती मोठी ताकद आहे सज्जनांनो, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ह्या मोठ्या हौसानं टिकल्यावाल्या गावरान तुपात चपात्या बुडून खातात ना, हे सासू सासऱ्याची कृपा आहे, जरा ध्यानात ठेवत जा. जी सून सासू सासऱ्यावर जीव लावणार नाही, तिच्या झोपीत भिताड अंगावर पडत, जाग्यावर मरण तिला जेसीबीनच उकरून काढावं लागल. हा, एकट्या नवऱ्याला आपलं जीव घालती, दोनच तोंडन खिचडीन बोंडन, म्हातारा म्हातारील जीव लाईत नाही, त्याला बाजूला घेऊन बसती. हा, आशयाची संख्या जर गावात वाढली तर पाऊस पडायचा नाही गोयगावात तुमच्या. हो, सासू सासऱ्याची प्रतिष्ठा इज्जत करत जा. लय कष्ट केले हो मागच्या लोकांना. माझं काय फार वय नाही, पण मी डोळ्यानं इतक्या परिस्थित्या पाहिल्या. जेवण झाल्याच्या नंतर माणसं चिमण्या इजून झोपत होते. हो, आपले बापदादे चिमण्या इजून झोपत होते, कारण उद्याच्याला त्या दिव्याला घासलेट पुरावा आणि लेकरासाठी 2 पैसे जोडून ठेवा. इतके प्रयत्न केले आपल्या बापदाद्यानं. एका एका लुगड्यावर संसार केला. गावाला जाताना चांगलं लुगडं नेसायचं आणि 2-3 रंगाचं लुगडं आपल्या मावल्याने नेसलंय. आणि ह्या टिकल्यावाल्यासाठी, ह्या जीनच्या पॅन्टीवाल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात 72च्या दुष्काळात. त्याने जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून म्हातारी गोवायला नेली असती ना, मजा मारली असती ना, तर आपल्याला नाशिकला गटर उपसायला जावं लागलं असतं. विठाला विठाला विठाला. सोपा परमार्थ आहे, चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे. असो, ए पार्था, इथपर्यंत आलत ना अर्जुना. ए धर्मा, बोलो रे द्वारकेतल्या मालकाला. काय सांगू आता संतांचे उपकार योगेश बुवा. अर्जुनानं भीमाला बोलवलं आणि सांगितलं, हे दादा मालकाला बोलायचे. भीमाच्या कंठात एवढी मोठी ताकद होती, त्यानं आवाज दिला की हस्तिनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात, बरोबर तिथं आवाज जायचा. आणि भगवान आले. एक जण विज्ञानवादी म्हणला, हे असं कसं शक्य आहे? नको मानू काका, नको मानू. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय, काय घेणे आमच्याशी. तू नको न मानू, तुला कोणाला मानायचं ते मान, तू ठरव. मला एक कळत नाही, मुस्लिम समाजाचा भंगार विकणारा गोंदीकर बाबा तो त्याच्या देवाला मानतो, मिस्त्री काम करणारा त्यांच्या देवाला निष्ठेनं मानतो, तर सर्वोच्च श्रीमंत मानतो. आपल्याच जन्माला काही अवलादी आल्या, राहत्यात आपल्यात, खात्यात आपलं, सगळं 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 आपलं आणि इचकित्यात आपलं. मग हे नेमके आपल्यात नाहीत, मुसलमानात नाहीत. देवाला पण विचार पडत असं, या भडव्याला मेल्यावर कुठं टाकाव. हे हिंदूच्या कुळात जन्माला आले तर अनुकरण हिंदूचं करीनत. हो, आणि एक तर तिकडं जाऊन सुनता करीनत. म्हणजे नेमकं मानायचं तरी पंढरपुरातल्या मालकानं कोणाला? याला चारवाक म्हणतात ना, आपल्यात राहून आपलं इचकित त्याला चारवाक. हे कसं शक्य आहे? तिथं कसा आवाज जाईल? अरे जात होता, जात होता. आता विज्ञान युग लय शहाणं झालंय होय. एका घरी गेलो मी, ते म्हणे बातम्या पाहायच्या. मी म्हणलं टीव्ही आहे का तुमच्या इथं? आम्हाला काय माहिती, मी तेव्हापासून हिशोबात राहतो. लय म्हटलं हीच खायचंच नाही, आपल्याला काय करायचंय? टीव्ही म्हणले. हो, टीव्ही भिताड आमचं सगळं टीव्हीचे. हो, 11.5 बाय 22 फुटाची टीव्ही. बटन डोळे मिचकिले की टीव्ही सुरू झाली. त्या टीव्हीचे सेन्सर त्याच्या डोळ्याचे जुळलेले. पेट्रोल पंप थंब लावल्याशिवाय सुरू होईना. ह्या काही काहीचे मोबाईल येत ना भिताडासारखे, बापाच्या हातात गेल्यावर मिळत पळणं, ते पोरालाच त्याचं लॉक माहीत. हो,
त्या काळातले लोक काय साधे असतील का? घरी बसल्या बसल्या आंधळ्याला टीव्ही दाखवत होतो, व्यास कृपा दीपकु संजय झाला. काय कुरुक्षेत्रावर झालंय ते घरी बसलेल्या आंधळ्याला संजय टीव्ही दाखवत होता. काय ताकद असेल ती. आवाज गेला द्वारकेच्या मालकाला हजर. काय आत्याबाई, नातं किती गोड होतो. पंढरपुरातला मालक कुंतीचा भाचा आहे. कुंती पंढरपुरातल्या मालकाची आत्या आहे. पंढरपुरातली मालक अर्जुन, मालकाची बहीण अर्जुनाची पत्नी आहे. अर्जुन सख्खा मेवना आहे. किती मोठ्या माणसाची नातं, किती मोठ्या माणसाची. आपण कोणालाही मोठं म्हणतो. भंगाऱ्या भोंगाऱ्याला मोठं म्हणी जाऊ नका. मोठं कोणाला म्हणायचं? जे आपल्याला मोठं करतो त्याला. हो, झाडाखाली सोयाबीन वाळतच नाही पण तिला शेंगा लागत नाहीत. हा, झाडाखाली ऊसाला किती बी पाणी द्या त्याला 4च्या वरी पेरेत लागत नाही. 5वं पेर असं मुरकुल्यावानीच झाडाखालच्या ऊसाला, झाडाखालच्या सोयाबीनला. झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड धरीतच नाही. तसे मोठाले झाड बारकाल्याला मोठं होऊच देत नाही. आणि काय म्हणून मोठं म्हणायचं मग त्याला? मोठा पंढरपुरातला आपला, सगळ्यांचा मोठा पंढरपुरातला, काशीतला. मोठी संत येत हे आपल्याला मोठं करतो. आल्याच्या नंतर सांगितलं, कृष्णा जी आत्या पाय तुझ्या मामांकडं. आत्ते मामा होते पडलेले, ते हलील पायाला हात लावून. काय सांगू आता संतांचे उपकार. तर कमरापासून खाली लुळुपुळू शरीर झालं. काका काय नव्हतं राहिलं, काय नाही. कुंतीने सांगितलं, कृष्णा अरे जावेनं काल वाण दिले रे मला हातीवर बसून, आणि पुढच्या संक्रांतीला तिला वाण परत करायचंय. म्हणून एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू असावा. टस 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 डोळ्यातून पाणी आलं. कोणाला सांगू लागली? पंढरपुरातल्या मालकाला. कृष्णा एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू पाहिजे रे, मग मी गांधारी ताईचं वाण परत करीन. ठीक आहे आत्या. यमराज जी मालक, आमच्या आत्या मामाला आयुष्य किती आहे? उद्या दुपारा 12:30 वाजता जाणार आहेत. बाण लागला कुंतीच्या काळजाला. काल परवा संक्रांत झाली आणि 12:30 वाजता उद्याला मालक जाणार आहे. कसल्या पुढच्या संक्रांतीला वाण देता येते? नाही देता येत आपल्याला. काही जमत नाही का रे माग पुढं? नाही जमणार मालक. बऱ्याच लोकांनी फॉर्म पाहिलाय, मृत्यूचं पत्र पाहिलंय, आता नाही काही खाली माग पुढं करताय. ठीक आहे येतो आत्या. या म्हणले कृष्ण. धर्मानं विचारला, आई नरोष आहेस? हो रे बाळा, उद्याला मालक जाणार आहेत. रात्रभर झोप नाही, रात्रभर. पहाटे उठल्या, स्नान आटपलं, पूजा नित्यनेम आटपला. अर्जुनाला सांगितलं, पार्था पितामहाला बोलवतोस? आणि अर्जुन भीष्माचार्यांच्या शिबिरावर पोचले, प्रणाम केला. गुरुदेव बोलवलंय आईसाहेबांनी. कोणी? पृथक्की ना? पृथक्की म्हणजे कुंती. कुंतीचं नाव पुराणातलं पृथक्की. अहो कविता इतक्या गोड होत्या हो. पुराणाची भाषा कवितेत पण दिलती. आता 1964 ला पदाचारी मिशन संस्था भारतात आली आणि त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीवर गाला घातला. आणि आता ह्या 7-8 वर्षामध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीचा खेळीच केला. नाहीतर मी शाळेत होतो तोपर्यंत पाठ्यपुस्तक निर्मितीचा कारभार इतका गोड होता. संत वाङ्मयातले पाठ होते, संतांची अभंगवाणी कविता होत्या, कविता सुद्धा चांगल्या कवींच्या होत्या. इतकं पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्र अभ्यासी गातला काळ, मजशी दिशे आळू माळ, खादाड निद्रा हरणीशी. हे महाभारतातले पुरावे
5वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी, 10वीच्या विद्यार्थ्याला बाळकडू देण्यासाठी पुराणातले पुरावे होते. किती पाठ्यपुस्तक निर्मितीला गोड मानावं. पण आता हे सगळं आलं. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकरं कोण्या भूताची. या कविता कोचल्या. हो, ते ओरिजिनल सगळं जाळून टाकलं. फार गोड होतं, फार गोड होतं त्या काळात, अत्यंत गोड. पृथक्कीनं बोलवलंय जी, बर येतो म्हणे. गुरुदेव लवकर बोलवलं. हो रे, 11 सव्वा 11 येतो. म्हाताऱ्याला माहीत असावं आज हस्तिनापुरात यम येणार आहे. ते का सामान्य म्हातारा होतं का? 7 चिरंजीव, त्याच्यापैकी मागचा बाबा एक मारुतीराय. गुरुजी यांच्याकडे यम येऊच शकत नाही कारण हे अमर आहेत. पण ह्या 7 लोकांपेक्षा एका काकणानं भीष्माचार्य पुढे होते. कारण भीष्माचार्य विच्छामरणी होते. ते जर म्हणले मला थांबायचं तर यमाची टप्पर नाही न्यायची. आणि ते जर म्हणले योगेश बा मला यायचंय तर यमाला तात्काळ सगळं काम सोडून यावं लागत होतं गजमलदारा. त्याला म्हणायचं इच्छामरणी. ते फक्त विश्वात एकच व्यक्ती, त्यांचं नाव भीष्माचार्य. कळत होतं त्यांना आज कोण येणार आहे. आले तिथं. काय ग पृथक्की? काही नाही, बसा. दर्शन घेतलं कुंतीनं. एक सांगू तुम्हाला, कुंतीनं ज्या वेळेला भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं का, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला. पाण्याचा थेंब आला. धर्म हा सात्विक आणि सदाचारी पुण्यशील व्यक्ती होता. धर्मानं एकांतात भीष्माचार्यांना विचारलं, पितामह आईनं दर्शन घेतल्याबरोबर तुमच्या डाव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब का आला? धर्मा, तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू थोडं रुष्ट दिसलं रे. रुष्ट दिसलं म्हणजे रुसल्यासारखं दिसलं कुंकू. याचा अर्थ आज पंडूराजा जाणार आहेत. हे ज्याला कळतंय त्याला साधू म्हणायचं. कुंकू रुष्ट दिसले कपाळावरचं. हे पृथक्की. जी बाबा. नाराज आहेस? होय पितामह, मालक थोडे आजारी येत. बर, गेले पितामह. खांद्यावर घोंगडी होती गोंदीकर बाबा, घोंगडी आथरली. भीष्माचार्यांना घोंगडी सिंहाच्या मानेवरच्या केसाची होती. एकही सिंह मारला नाही. शब्दवेधी पारंगत होते. बाण सोडा की शब्दवेधात जायचा. मानेची बट घेऊन यायचा. केसाची बट शिवाच्या मानेवरली, त्याची घोंगडी बसायला आथरली. भोगाला अग्नी लावलेली माणसं होती. ज्यानं भोगाला विस्तू लावला तो पलंगाव कशाला बसेल? ज्यानं वासनेला विस्तू लावला ते गाद्यावर कशाला बसेल? ते भीष्म होते. भीष्म. घोंगडी आथरली. हाना म्हणे पंडूला. झोपिलं पंडू राजाला. पायथ्याला बसले. 12 सव्वा 12 वाजता दारात एक भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षां देहि मा. भिक्षा वाढायला. भावनिक आहेत आपल्या महिला. एवढ्या भावनिक, एवढ्या भावनिक. त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बायका इतक्या भावनिक. गाडी आल्या सैलानीला पण जाते. फक्त गाड्या फुकट यावा. इतक्या भावनिक आहेत आपल्या मराठवाड्यातल्या. हो, सकलादी बाबाला पण पळत्यान. हो, तुरुत पिराला पण जात्यान. आपल्याकडे देव कमी झाले ना. इतकी भावना नाही होतो गेली पाहिजे. मर्यादा असली पाहिजे त्या भावनेला. एवढी नाही होतो जा. हो. काल परवा तर एक बाई म्हणली जिला एक पोरग आहे तिनं चैन घालून. मी म्हणलं तुला गुरु करतो. हा, काय शास्त्रन कुठं आणत्यात आणि यायला कोण सांगते? काय यायच्या भावना उतू जात्यात. काही मिळच नाही. हो, संक्रांतीला काय नु करा, आमकं करा, तमकं करा. यायला महाराज बी कुठं भेटते? दगड उचलल्या विचून निघतो तसे. ते महाराज तरी दाखवा. यायच्या बसायच्या जागाच आणतो निबर काठीनं. 2-2 महिने त्या भडव्याला खाली बसता नाही आलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. मी तर म्हणतो ज्ञानोबराय तुकोबाराने जे सांगितलं ते आपण आचरणात आणायचं. भडव्यानं सांगितलेलं आपण काय आचरणात आणायचं? विठाला विठाला विठाला. एकादशी न धरणाऱ्या कितीतरी बायका इथं बसल्या बसल्या सांगतो मी. मी काय गांजा ओढून फिरतोय?
माय काय गोळ्या संपल्यात का? एकादशी न धरणाऱ्या दाखितो, पिवळे गुरुवार ढवळे बुधवार धरणाऱ्या कितीतरी दाखितो. आपल्या ऋषी मुनींना हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे, हा संप्रदाय वेद प्रणीत आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे, हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. डाले गुरुजी ह्या 5 लोकांनी जे सांगितलं ते आपण करायचं, मधल्या भंगाऱ्यांचं नाही ऐकायचं. वाटलं होऊन जाईल. कशाला इतका कडबा घेता? अहो एका खुंटीला इतकं वजन अडकावा, खुंटी बी वाचली पाहिजे आणि पिशवी तुटली नाही पाहिजे. पण त्या खुंटीला 5 किलो वजन सहन होतंय, तिला 12 किलो अडकिलं, खुटी मोडली आणि पिशवी खाली पडल्या, तेलच आणलं. हे आपले असे धंदे, त्याच्यामुळे आपल्याला काय मेळ बसत नाही. विठाला विठाला सव्वा 12 वाजता भिक्षा मागण्यासाठी एक व्यक्ती आला. लय भावनिक हो, लय भावनिक. मी नुसतं एखाद्या कीर्तनात सांगावं मला आमक आमक केलं, मी अशी अशी दोरी दिल्यावर तमक तमक होते, मला घरी बसल्या बसल्या पैसे मिळतील. रांगच हाय का बाळू घरी, हाय का बाळू घरी, हाय का? मला दोरे कमी पडतील इतके पैसे लागतील दोरे आणायला. हो, सुरूच सुरू 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 सुरूच. काय आपण किती मोठ्या राज्यातली माणसं आहे. वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा, सावता बाबा, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, अशा संतांचा वाद ज्या राज्यात आहे त्या राज्यातली माणसं आपण आहेत. वाघिणीचं दूध चपाती चुरून त्या दुधात खालाय. शुहीन येली गोंदीकर बाबा काका, शुहीन येली आणि वाघिणीच्या शुहिनीच्या दुधात चपाती चुरून खालाय, तरी शेपुडी पाळली, तुळशी खाला. तुळशीच्या बाजूलाच मेखरवली, तिथंच बांधली, ती पार करंडी ती तुळस. ती मी म्हणलं आता तुम्ही वाघिणीचं दूध खाल्या आणि शेपुडी कशाला? बब्याला ऊन लागल्याच्या नंतर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, बोकड्या घालू बब्याच्या कानात. वाघिणीचं आणि शुहिनीचं दूध प्यायला ऊन लागत असतं का? तसला आपला नुसता हलकट पोकळपणा झाला आपला. आपला भाव शिळ्याकडी कशी फसफस उतू येते असा भाव आपला कोणीकडे उतू चाललाय. कोण्या राज्यातली लोक आहेत आपण? ज्या राज्यातल्या मालकाला, ज्या विश्वातल्या जगाच्या मालकाला, ज्या राज्यातल्या नामदेवरायानं थरथर कापावा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवे भरा भरा नाम्या संगे. विटेवरचा मालक नामदेवराय पुढे थरथर कापला, मांडी खालून खाली भोईला बसला आणि नामदेवरायाच्या ताटातलं खात होता. अशा राज्यातली माणसं आहेत आपण. बाकडवाद कशाला ऐकायचा? इथं ऐका पुराण, सरळ 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 पुराण ऐकायचं अशा महात्म्यांच्या मुखारविंदातून. आमची इथं भागवतकर आले, हे होते ना फकरू महाराज आहेत ना गावातले, हे उतू आले तुमचे बंदेट पैसे. म्हणलं भागवतकार कुठे आहेत? ते स्टेजच्या मागं जाऊन बिडी ओढू लागली. अरे म्हणलं हे गाव जाळी तर ना रे गिरगाव. हो, मी बरं झालं शोधला राहिला आलो, नाही याच्यासोबत मी बी हरपळन. एक बोललो तर ते लिपस्टिक लाईत होतो वाटाला आणि मग भागवत सांगत होतो. वक्ते बाबा म्हणायचे पुरुषानं 2दा आरसा बघावा आणि स्त्रीनं जीवनात दिवसात 3दा आरसा बघायचा. जी बाई भिंगापशी जास्त जाती का तिच्या भाकरीत केस गवसत येतच, तिच्या पिठल्यात केस, तिच्या भाजीत, म्हणजे कव्हा दाताळ तिच्या उशालात ना. हा, भाकरी करताना इचूर नको, काठोटीत नको टाकू उंड्यात. हो, कामिनीयाम त्रिदर्पणो भय जाया पुरुषाम दिवत दर्पण असतात ते वचम नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिलंय का? हा का गोट्या खेळणाऱ्यानं लिहिलंय? या बा, पुरुष जर जास्त नटत असल तर वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे हा माणूस जरी असला तरी याच्या स्त्रीत्वाचा भाव आहे, म्हणून हा जास्त नटायला लागला. विठाला विठाला विठाला. चांगल्यांच्या मुखारविंदातली कथा ऐकजा, उद्धार होईल तुमचा. हरिदासा मुखे मालकांचं वाक्य,
हरिदासाच्या मुखारविंदातलं श्रवण झालं की आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. चला, 12:15 वाजता दारात भिक्षा मागण्यासाठी व्यक्ती आला. कुंती आई साहेब म्हणल्या, धर्मा जी आई सूप घेऊन ये. सूप सांगितलं. गोंदीकर बाबा धान्यात सूप खूप शिलं आणि कुंती दारातल्या महाराजाला वाढायला गेली. पण ते महाराज लय रगील होतं. ते म्हणला, लग्न झालेल्या स्त्रीच्या हातचं घेत नाही. लग्न जरी झालं नसेल, लग्न करायचं असेल प्रकाश बुवा, तर त्याच्या हातचं घेत नाही. मला 2च लोकांची भिक्षा लागते, एक तर ब्रह्मचारी आणि एक तर संन्याशी. काय भाव माझ्या कुंती आई साहेबाचा. याच्यावर सांगत होतो, भाव उतू जावा पण येडा नाही. असा कोणीकडे बी नाही उतू गेला पाहिजे. खाल्लं गाव वाहून झाला. हिशोबात असला पाहिजे भाव. हिशोबात हिशोबात हिशोबात. हो, इतका आनंद योगेश बुवा कुंतीला. माझ्या दारात अनुरागी मागायला आला. आणि आज एक ब्रह्मचारी घरात आहे. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. अंथरुणावर बसलेले होते घोंगडीच्या. पंडूराजा पडलेले आहेत, पायथ्याला घोंगडीवर बसलेत. आणि कुंतीनं सांगितलं, पितामह, दारात आलेला अनुरागी सिद्ध आहे. मनानं उपमा दिल्या. तो अनुरागी आहे आणि तो येती ब्रह्मचारी किंवा संन्यासाच्या हातची भिक्षा पाहिजे. आणि योगायोगानं तुम्ही आमच्या घरी येत, तुम्ही त्या महाराजाला भिक्षा वाढा. तो काय म्हणा पितामहानं, प्रथकी त्याला म्हणावं 12:30च्या नंतर वाढतो. कारण हिला वाटत होतं महाराज, पण ते महाराज नव्हतं ना, ते दक्षिणेचा राजा होता. तो यम होता. यम महाराजाच्या रूपात आलता. 12:30 वाजल्याच्या नंतर कुंती आई साहेब म्हणल्या, महाराज थांबा ना. आता काय थांब म्हणे ती, येतो मी. ते भिक्षेला आलत नव्हतं, हिच्या मालकाचा प्राण काढायला लागतो. दृष्टांत संपला. भीष्माचार्यांनी यमाला आवाज दिला, हे दक्षिणाधिपते यमराज, आयुष्य किती दिवस? आता 12 संक्रांती. म्हणून आपली जुनी लोक शिकलेली नव्हती, पण ते म्हणायचे एक आणि टळली की 12 वर्ष ताण नाही. असं एक मन होतं बरं आपल्याकडं. मला वाटतं ते फार काही शाळेत जात नव्हते, पण विवेक संपन्न होते ना. माणसं माणसात बसत होते ना. आता शेजाऱ्याचं काय चाललंय मोबाईलच्या नादात काहीच कळण. आमची बैलगाडी, परमेश्वर काका आहेत ना, बैलगाडी सोडली आमच्या दारात. आमच्या तिथून ट्युशनला पोरण पोरी जाते. राजभाऊ बाबा, ते तुम्ही बांधलं ते कळणत ना तुम्ही. हो ना, हो ना, हो. ते सोडा बनते, ते सुधरण ते. हो, आता तर लय वाढोळ कीर्तन करतो. अहो, एक पोरग मोबाईलच्या नादात आमच्या गाडीच्या आखरीवच गेलं. त्याची 1.5 इंच मांडी फाटली. ते म्हणला, इथं लावित असते का? मी म्हणलो, कुठं छतावर ठोका गाडी, तुला दिसत नाही का? हा, 37 फुटाचा रस्ता आहे ना. मला नादात कळलंच नाही मोबाईलच्या. इतकी पागल आवलाद. कळलं ना बाजूला कोणी. इतका इतका मला सांगा, रस्त्याने चालताना जो बैलगाडीवर जातोय ह्यो कलेक्टर होऊ शकतो का? ह्यो मायबापाला घुमवायलाय. ते बिचारे लोकांचे काम करू करू ट्युशनला पैसे द्याले आणि हे बैलगाड्यावर चढ, कशावर चढ, चुंबळ्या. आणि म्हणून आपला विवेक हरपलाय. माणसांनी माणसाच्या सानिध्यात जावं. त्याच्यासाठी सप्ते आहेत, त्याच्यासाठी नवरात्री आहेत, त्याच्यासाठी गणपतीचा उत्सव आहे, त्याच्यासाठी हे संप्रदायातले कार्यक्रम आहेत. निदान या निमित्तानं तरी एकूण एका जवळ येत जा. ह्या निमित्तानं तरी येत जा एकूण एका जवळ. अशी तर आपण बोलायला तयार नाहीत एकमेकाला. असो, 12 वर्षांच्या संक्रांती आता वाण द्यायचा. दृष्टांत संपला. कोणाला सांगितलं होतं आधी काम? पंढरपुरातल्या मालकाला. यमाला विचारलं, जमतंय? नाही. तुम्ही म्हणताल मग देवात पावर नाही का? देवात पावर आहे, पण बायोडाटा पाहून. देव तुमचा बायोडाटा तपासतो आणि त्याच्यात जर तुमचं भलं असेल तर ते सांगतो भलं होणार आहे. बायोडाटा बदलायची ताकद देवात नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, पण तुमच्या प्रारब्धाचा बायोडाटा चुरगाळा करून इस्त्यात फुकून द्यायचा आणि तुमचं चांगलं करायची ताकद संतात आहे. 1 संक्रांतीला वाण देऊ शकत नव्हती बाई, 12 संक्रांतीला जावाला वाण दिलं. ही भीष्माचार्य नावाच्या साधूची कृपा. म्हणून पहिल्या कडव्या, ज्या घरी कुलस्त्रिया
राज्य राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती आहे. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवदासराव असतील. आप्पा, मी एकदा चतुर्थीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फार दिवसापूर्वी संभाजीनगरला त्यांची पंगत होती गणपतीपाशी चतुर्थी, त्यानिमित्त ते यजमान होते. मी आलतो कीर्तनाला, आठवते तुम्हाला? ध्यानात ठेवलं पाहिजे. माऊली, सुरुवातीला तुमच्याकडे आलो साहेब, तुमच्याकडे श्राद्धाला आलतो. बागडे नाना आलते त्या श्राद्धाच्या कीर्तनात. मेमरी कार्ड, शिक्षण कमी आहे पण मेमरी कार्ड ताईट दिलं मला. किती जीबीचे काय माहीत, म्हणून हे लहानसं वापरितो. विडाला उद्योग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलं. दोन्ही सुपुत्रांच्या पाठीवर श्रद्धेचा, कृपेचा, करुणेचा एक महत्वाचा हात आहे का? संस्काराचा. जी आई आणि जी वडील आपल्या लेकरावर संस्काराची थाप टाकतात का, ती लेकरं विश्वात नाव कमवत असतात. लेकरासाठी पैसे कमवणं काय मोठाडपण नाही. मागचेच मायबाप कमीत आले, ते आजचे कमवायलेत. मायबापांनी मुलासाठी पैसे कमवणं उपकार नाही, कर्तव्य आहे. मुलांनी सुद्धा मायबापांना सांभाळणं उपकार नाही, कर्तव्य आहे. पैशाची ढिगले याच्या मागचे मायबाप कमीत आले. फक्त संस्कार लेकरांना देणं महत्वाचा विषय आहे. आणि संस्कार ज्या लेकराला नाहीत ती लेकरं फुलाच्याच यादीत आहेत, पण बेश्रमाच्या. सुमनवानी शुद्धमती, मालकांचं वाक्य. सगळीच फुलं दुरून चांगली दिसतात. बेश्रामाचं फुल तुम्हाला कुठं वाईट दिसतंय? दुरून मध्ये मस्त पिंक कलरचे पट्टे वगैरे गुलाबी असते, छान वाटते. धोत्र्याचं फुल किती? धवलम यम कांतियाम सकलेषु आराध्ययाम पंचाननम तत्समर्पयामी. भगवान शिवजीला ते फुल आवडते, पण ते फुल विषारी आहे. बेश्रामाचं आणि धोत्र्याचं फुल चुरगाळा, त्याचा हात असा तोंडावून फिरवा, एका तासात चेहरा सुजल तुमचा. दिसायला फुलं किती सुंदर दिसते, पण ते गोड नाहीत ना, ते सात्विक नाहीत, त्याचा सुगंध गोड नाही. तशी काही माणसंही अशा फुलासारखी का? घरच्या लोकांनी संस्कार केले नाही. गोडशे संसार सामान्य माऊली, साध्या मातीत राहणारी स्त्री, अशा माऊलीच्या संस्कारात वाढलेली ही दोन रत्न. देवदासरावजी, अंबादासरावजी, तुम्ही मोठी माणसं आहात. माझं वय फार कमी आहे, पण वारकरी वक्ता या नात्यानं सांगतो, माणूस किती जरी मोठा झाला असेल तर कृपा बऱ्याच लागतात. त्याच्यात महत्त्वाची कृपा आहे आईवडिलांची कृपा, फार मोठी कृपा असते. मी रावणाला ओव्हरटेक केलेले माणसं पाहिले, श्रीमंत. 4078 किंवा 79 इथपर्यंत गावं माझे झाले. तुमचं मेटे जळगाव तर 12-13 वर्षापूर्वी लिहिलेले. एकदाच लिहित असतो एक गाव, एकदा गेलं पुन्हा लिहित नाही, इतकी गाव पाहिली मी. 527 एकर जमीन एका पाहुण्याला आमच्या शेवटच्या टप्प्यात कुठं जाळावं याची पंचायत. सगळ्या भावकीची लोक आपोआपल्या शेतात जाळीत होते. 527 एकर जमीन असताना शेवटच्या टप्प्यात कुठं जाळावा याची पंचायत मी डोळ्यानं श्रीमंती बी पाहिली आणि संपलेली पण पाहिली. आई वडिलांनी 527 एकर जमीन घेऊन ठेवली, पण मरताना आशीर्वाद ठेवला नव्हता. त्याच्याकरता पोट्ट भिकारी होऊन मेलं. वंश कृपा, साधू कृपा, अशा बऱ्याच कृपा येतात. त्याच्यात सर्वात मोठी कृपा आहे आत्मकृपा. ह्या कृपेचं गाठोडं घेऊन जो समाजात फिरत असतो, काय मायवेली त्याचं वाईट करायला, काय हिंमत आहे कोणाची त्याचं वाईट करायला नाही. ह्या लोकांचे आशीर्वाद लागतात मागच्यांचे. मी करतोय अभ्यास. हे 250 ग्रंथ वाचले आतापर्यंत. खूप वेद वाचले असतील, शास्त्र वाचले असतील, उपन्यास वाचले असतील, पुराण वाचले असतील. कधी कधी सुरुवातीला माझ्या मनात असा शब्द यायचा की मी वाचतोय. ज्यावेळेला एक पुराण वाचिलं त्या दिवशी बाळ्याचा गर्वगार झाला. बाळ्या, तू नाही वाचत, तुझ्यावर वंशातल्या कोणीतरी माणसाची कृपा आहे. तुझ्या वंशात या म्हातारी सारखी, या माऊली सारखी
एखादी स्त्री जन्माला आली असेल की तिनं दारात आलेल्या हाती तिला तांब्यावर पाणी दिलं असेल, चतकोर भाकरी दिली असेल आणि तिचं पुण्य तुझ्या पाठीवर पडलं असेल, म्हणून या कुळात तू थोडंसं देवाचं चिंतन सांगणारा जन्माला आलास. आपली कृपा नाही महाराज, मागच्यांची कृपा लागते. तशी दोन्ही सुपुत्रावर ज्या माऊलीची कृपा झाली, उद्योग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न म्हणून या प्रांताला लाभलेलं गोड शरत्न आदरणीय अंबादासरावजी मेटेसाहेब असतील, आदरणीय देवदासरावजी मेटेसाहेब असतील, त्या माऊलीची कृपा आहे. तिच्या पांघरणाखाली वाढलेली माणसं आहेत. आदर तुमचा याच्याकरता करतोय की ज्या माऊलीने आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, पक्षींजशी पिलाखाली. तुम्ही एक लक्षात घ्या, कोंबड्याच्या नावाच्या बाबतीत मी उदाहरण देण्याकरता कोंबड्याचं नाव घेतोय. अभंगातही कोंबड्याची नावं आलीत. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. इथं कोंबड उकरीत आहे म्हणून पुढेची उकरी लाभ नाही. कोंबडी ज्या वेळेला पिल्ल काढते त्यावेळेला कोंबडीला एखादं कुत्रं किंवा दूर मांजर दिसावा, ती अशी चिवचिव चिवचिव करतीन, तिच्या भाषेत पिलांना बोलवती आणि सगळे पिलं पंखाखाली घेती. तसं ज्या माऊलीनं तुम्हाला आपल्या पदराखाली सामावलं, त्या माऊलीचा दशक्रिया विधी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनाने तुम्ही करता. म्हणून तुम्हा दोघांना सुद्धा मी वारकरी या नात्यानं धन्यवाद देतो. मी नेहमी सांगत असतो, माणसं देवदेव किती करतात त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतात. जो मुलगा आई वडिलाला मानित नसताना एखाद्या महाराजाची पिशवी वागित असेल तर तो महाराज सुद्धा भडवा आहे. नालायक आहे तो महाराज. त्या महाराजाला अक्कल असायला पाहिजे. तुझी पिशवी वागवणारा आई वडिलाला मानित नाही आणि तू त्याला सोबत ठेवतो, महाराजाला इतका ये मानील की महाराजाची इंच वर जागा ठेवणार नाही लाल करायची. जो मुलगा आई वडिलांचा आदर करतो त्या मुलाला महाराजांनी जवळ बोलायचं, भंगीर यायला नाही. कारण एक नियम साहेब पाहिला मी पुराणात, आईची अत्यंत परिस्थिती नाजूक आहे, द्रव्य नाही घरी, संपत्ती नाही. काही लोकांना पुरावा ऐकायला जरा वेगळा वाटेल, पण वाचिल्याशिवाय सांगत नाही मी. तुम्ही मला कीर्तनात विचारणार नाही, पण महाराष्ट्रात एखादा असेल, बाळ्या हे कशात लिहिलंय, कस काय सांगतो तू माईकवर. माईनं जेवायला मागितलं, काय बऱ्यापैकी इतिहास येतो, बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक होती. करावं काय, घराच्या बाजूला मंदिर होतं, मंदिरच इकलं, मंदिर अख्खं इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि माईचीन बापाची सेवा केली. पुण्यवान का पापी, क्या बात आहे, वाह वाह. नाही जरी पुराण वाचिलं तरी उत्तर तुम्ही गोड दिलंय. धर्म सिद्धांतामध्ये त्याची पुण्यवान म्हणून यादी आली. काही काही ओरडू लागले, चार वाक बोंबलू लागले ना. चार वाक कोणाला म्हणतात माहितीत का? जन्माला आपल्यात येतात, आपल्यात मोठे होते, आपल्या सोबत राहतात, आपल्या खांद्याला खांदा लावतात आणि आपलं इचकितेत. तुमच्यातले चार वाक सांगू, गाडीत तुमच्या बसतेत आणि अंधारात दुसऱ्याला मतदान हाणायला लावतात. हे चार वाक असतात. चार वाक आपल्या सोबत राहून आपले वाबाडे काढतात, असे चार वाक. अशा चार वाकांनी प्रश्न केला की मग धर्मत्व द्या येते, हा धर्माचं मंदिर विकलंय आणि मायबापाची सेवा करतोय, मूर्ख आहे. नाही म्हणले, विश्वातलं ज्याचं त्याचं दैवत विटेवरच्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा, गणपती बाप्पापेक्षा एका व्यक्तीला सर्वात मोठा देवे त्या व्यक्तीचे मायबाप. सकल तीर्थाची धुरे जेखा जाण माता पितरे. मला असं वाटतंय मंदिरात किती बाऱ्या दर्शनाला जातो त्याच्यापेक्षा आठवड्यात मायबापाच्या किती बाऱ्या पाया पडतो हे सांग. तरुणाच्या अंतकरणातली भ्रांत झाला पाहिजे. एक जण म्हणला, महाराज कडक कमी बोली जा, तुमचे कीर्तन कमी घेतील. म्हणलं नाही घेऊ दे, लोक काय आपलं चांगलं करीत असतील. ठीक आहे, मेटे कुटुंबाने मला 5 कोटी रुपये दिले, मी एरी म्हणालो, हा एरी म्हणालो.
येरी म्हणतोय तारू बाप्पा, तुम्ही तले बारक्या चाळणीन चाळीतात. 5 कोटी रुपये जर मेटे कुटुंबाने मला दिले, जातानाच जालन्यात अटॅक येऊन गिरगावकर जर मेला, काय करायचे 5 कोटी रुपये? मग आमचं दखिणारा कोण माहिती? पंढरपुरातला. त्याच्यामुळं खरं बोललं पाहिजे. राग आला तरी हरकत नाही, पण देवाला आवडलं पाहिजे. एखाद्याला आवडलं म्हणजे ते महाराजाला बनिली धुवायला लाईन, ते करायचं का संप्रदायातल्या लोकांनी? नाही नाही, चुक आहे, चुक आहे, चुक आहे, चुक आहे, असं नाही करायचं. देवाला आवडेल ते बोलायचं. काय सांगू लागलो? क्या बात आहे, आई वडिलांची सेवा. तरुणांना सांगतोय, जो तरुण दिवसात एकदा आंघोळ झाल्यावर आई जिवंत असेल, वडील जिवंत असेल, किंवा दोघांपैकी एक असेल, सकाळचं स्नान झाल्यावर एकदा आपल्या कामाला जाताना आईचं किंवा वडिलाचं दर्शन दिवसात जो मुलगा एकदा घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. स्वामीजी, मोठी माणसं पुढे उभे बसलेले, एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. फक्त त्यानं मायबापाचं दर्शन घ्यावा. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी. या आई स्वामीजी, आई विडाला विडाला विडाला. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय काय महाराज इतके पागल भेटत आहेत. या महाराष्ट्रातल्या महिला भैकून टाकल्या काय काय नालायकायनं. उपासक कोणते धरायला पाहिजे आपल्या बायकांनी? जे ज्ञानोबारायनं सांगितले, जे तुकोबारायनं सांगितले, जे नाथबाबानं सांगितले, जे सावताबाबांनी सांगितले, जे शेना महाराजांनी सांगितले, जे रविदासांनी सांगितले, जे कबीर महाराजांनी सांगितले, जे मीराबाईनं सांगितले, जे जनाबाईनं सांगितले, जे मुक्ताबाईनं सांगितले, ते उपास धरायचे. किंवा जे भगवान शिवजीनं सांगितले, किंवा जे भगवान पांडुरंगाने सांगितले, ते उपास धरायचे. भांगऱ्यानं सांगितलेले उपास धरायचे नाही. या भारत देशातली, महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री व्यसनी नाही, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे, देवानं न सांगितलेले उपास जास्त डोसक्यावर घेतात. सोमवार, एकादशी सोमवार, आणि शक्य झाला तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त शास्त्रात कोणता उपास असला त्यानं मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधितो. पण मला शास्त्राचा पुराणाचा पुरावा लागतोय. भंगिऱ्यानं लिहिलेल्या पुस्तकातलं नाही. भंगिऱ्याची पुस्तकं प्रकाशित करतात कोणी बी, काय त्याला विषय? हे अमक्यानं लिहिलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचिल्यावर बायको पण जगिता येत नाही. काय कामाचं ते पुस्तक? मोठ्यांनी सांगितलेला आधार मानला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, जी बाई दिवसात नवऱ्याचं एकदा दर्शन घेते, तिने भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायचे. पडू नका असं म्हणत नाही, पण महाराज जर नाही सापडले तरी दुःख मानायचं नाही. आणि दुसरा पुरावा ऐका, जी बाई दिवसात 3 वेळेला नवऱ्याचं दर्शन घेते का, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही. भगवान शिवजीच्या पण पडायचं नाही. आता किती अवघड वाटलं तुम्हाला? दगड हाणतील का नाही लोक मला? पुराव्याशी कसा बोलत, इतकं सोपं. किती कॅमेरे चालू येते हे तर इथून गेल्याबरोबर अर्ध्या घंट्याला अख्ख्या भारतात टाकून देते ते कीर्तन. त्याच्यातला एक पुरावा सांगतो, 19 पैकी एक पुरावा सांगतो. ह्या पुन्हा म्हणत्याल मा तार बाप्पा, कशाला पार्वती माईच्या कीर्तनाला आणलो हो मेला? हे तर म्हणला देवाच्या पण पाया पडू नका. एक बाई नाहीच पाया पडली पंढरपुरातल्या मालकाच्या. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. याचं काय असतं माहिती आहे का? काही शास्त्र माहीत नाही, पुरावा नाही. यालाची बेलाला, शिमग्याच्या तेलाला. हे काही धर्म. सर्वात मोठा मुलांचा देव आपले आई वडील. सर्वात मोठा देव तिचा पती आहे. मानी भ्रताराची बोली, धन्य जगिती माऊली. जिचे होता दर्शन, मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद आहे. महर्षी अगस्तींच्या धर्मपत्नी लोपामुद्रा, भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगात 9 वेळेस पाया पडले. बाई एकदाही पडली नाही. आईसाहेब जाता जाता म्हणल्या, मालक तुम्ही 9 वेळेस त्या बाईच्या पाया पडलात, म्हणून मला नाईलाजानं 7 बाऱ्या पडावं लागलो.
सीतेला. सीता कोणी माहिती आहे? पंढरपुरातली मालकीन लक्ष्मी. राम कोण माहिती आहेत? भगवान वैकुंठाधिपती विष्णू परमात्मा. मालक तुम्ही पडल्यामुळे मला 7 वेळेला पाया पडावं लागलं, तिने एकदा तरी तुमच्या पडावा. भगवान प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले सज्जनांनो, भरून आले, भरून आले. सीतेला सांगितलं, सीते शब्द वापस घे ग, आपल्या पाया पडली नाही याचं दुःख मानू नकोस, आनंद तो मान. त्या माऊलीनं तुला आणि मला पाया पडू दिलंय. पंढरपुरातला मालक म्हणतोय आनंद तो मान, त्या माऊलीनं आपल्याला पाया पडू दिलंय. का प्रभू असं काय केलंय? काहीच करत नाही ती. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3दा नवऱ्याचं दर्शन घेते. 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईला विटेवरचा मालक मानतोय, काशीतला मालक मानतोय. काशीतल्या मालकाचा एक पुरावा आहे का? एका बाईनं मालकाला चिताभस्म मिळत नव्हतं म्हणून शरीर जोहार केलं. ऐकाय का ग्रंथातलं चरित्र? शरीर जोहार केलं आणि आपल्या अंगाची चिताभस्म म्हणून राग दिली. मालकाने विचारलं काशीतल्या, काय देऊ? काय नाही म्हणले, जिनं माझा नियम मोडू दिला नाही तीच देऊन टाका, पुन्हा बाई जिवंत. फक्त नवऱ्याची सेवा करत होती, तिला वेळ भेटत नव्हता देवाची सेवा करायला. त्या बाईला काशीतले मालक मानते. म्हणून मला असं वाटते अनावश्यक उपास कमी धरा. हेमोग्लोबिन कमी व्हायले, आजार जास्त वाढायलेत. लेकरांना वेळेत शाळेत पाठी जा, घरातल्या लोकांची सेवा करत जा. बऱ्याच बायका महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला चहा देत नाही. त्या भागात पाऊस कमी पडतो. शपथ खोटं नाही सांगणार मी तुम्हाला. मालकावर प्रेम कमी, मालकावर श्रद्धा जास्त असते पाहिजे. चला, ज्या माऊलीनं प्रपंचाची धुरा सांभाळीत असताना आपल्या लेकरावर संस्कार केले आणि या परिसरातलं उद्योग रत्न म्हणून प्रदर्शित मुलं झाली. भले त्या सामान्य असतील, साध्या असतील, एखाद्या वेळेस किती शिकलेले असतील हेही माहीत नसेल, साध्या असतील, मातीची चूल सारवणाऱ्या असतील, मातीच्या भिंती सारवणाऱ्या असतील, त्यांच्या तारुण्यात असेल परिस्थिती काय असेल ते. पण कर्तव्याची धुरा गोडशी खांद्यावर घेऊन, प्रपंचाची धुरा पुनश्च जवळ घेऊन, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करून घरातल्या कुटुंबावर संस्कार केली. या प्रांतातली मुलं तेजस्वी तारे म्हणून चमकली. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवीदासराव असतील, ही त्यांच्या आईची वडिलांची कृपा आहे. अशा परमश्रद्धेय माऊलीचं दशक्रिया विधी तुम्ही मोठ्या भावयुक्त अंतकरणाने करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. आई वडिलांवर श्रद्धा ठेवणारी माणसं गोड असतात आणि खरंच ठेवायला पाहिजे. माझं तर मत आहे, जो पक्वाद्या आई वडिलांचं किमान आठवड्यात 2दा दर्शन घेत नाही त्यानं भारतात पक्वाद वाजू नये. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, राग येऊ देऊ नका, मी वाचून सांगतोय. जो पट्टीत गाजलेला गायक असेल आणि तो आई वडिलाला जर मानित नसेल तर त्याचं भजन ऐकण्यापेक्षा तमाशा पाहायला बरा. राग येऊ देऊ नका बरं का, नाही राग येऊ देऊ नका. जो कीर्तनकार माई आईचं बापाचं दर्शन घेत नसेल आणि लोकाला मायबाप सांगत असेल, त्याचं कीर्तन ऐकून जर तुम्ही त्याला पाकिट देत असताल तर तो हरामखोर कोण्या नरकात जाईल, जाऊ द्या, पण तुमच्या गावाला कुलूप लागन. दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखे नैवम गिरगावकर लिखितम. गिरगावकरांनी दिले का? आपल्या 3 लोकांना नीतिमत्ता सांभाळायची. फकद्यानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावा. गायकानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावा. कीर्तनकारानं तर 2-4 वाऱ्या घ्यावा. त्याचं जरा बरं चलत जास्त घ्यावा ना, घासावं त्याच्या पायाला कपाळ, अजून तू नारळ मोठं होईल. पडायला पाहिजे पाया. विश्वातलं सर्वात मोठं ज्याचं त्याचं सांगतो या दैवत हे आई वडील. सकल तीर्थाची धुरे जी का जाण माता पितरे. एक मान्य अमान्य काय शपक वगैरे काय पुरावा असेल, माय बापे केवळ काशी
येणे न जावे आई वडिलांचं दर्शन घेणाऱ्याला सगळे तीर्थ जागेवर मिळते, सगळे तीर्थ. एक मुद्दा सांगू तुम्हाला, 349 तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. शंकर सांगे ऋषी जवळे सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळे करीती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगा भारत देशामध्ये, एकच गेली नेपाळ देशात. 350 पैकी एक नेपाळ देशात गेली, ती पण पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी. एकच गंगा. 349 भारतात, 2734 उपनद्या भारतात. वाची जा कधी कधी, भेताडासारखे मोबाईल आहेत तुमच्याकडे, इचकी जा ना. आपला देश किती पवित्र आहे बघा जा. बिनाकली माणसाला 2-2 वाजूस तर चॅटिंग करतात. काय त्या नालायकाला चॅटिंग करून भेटणार आहे? चांगलं बघा, 2734 उपनद्या, 349 पवित्र नद्या. एकच गेली गंडकी नावाची. तिकडे किती पवित्र नद्या सांगू. एका पवित्र नदीवर देशातला सिंह राहत होता, भारत देशातला सिंह, सभापती साहेब. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. सांगता येईल त्या गंगेचं नाव? कोणती गंगा होती? किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली गोळी मला घाला. भागवत लावायला दम नाही, रामायण लावायला दम नाही, सप्ते करायला दम नाही. गुण कोणाला आहे? नुसते महाराज बोलवायचे, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, ते श्रीमंत करायचे. आपण असेच उसातले मुंगळे निघले उपरने झटकीत, आणि पुन्हा धर्माच्या गप्पा करायच्या. अशान धर्म वाढत असतो काय? त्या गंगेचं नाव आहे चर्मन्वती नावाची गंगा. चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंगे. कोणता देश असेल तो? ज्या देशातला 8, 4, 8, 6 आणि 4 या सिंहापैकी 1 नंबरचा मानवी सिंह राहत होता, त्या देशाचं नाव आहे वंग नावाचा देश. आता इंग्रजीत त्याला आपल्या भाषेत, प्रचलित भाषेत काय म्हणतात ते घरी गेले बा, गुत्त थोडं घेतलं सांगायला. त्या देशाला वंग देश म्हणतात. या वंग देशात वाहणारी पवित्र चर्मन्वती नावाची गंगा, या गंगेच्या तीरावर या भारत देशातल्या पवित्र मानवी सिंहाला अर्धांगिनी म्हणून प्राप्त झाली. तिचं नाव होतं वृषाली. वृषाली, वृषाली. काय संसार हो कर्णाचा. कर्णाचा संसार पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक लाजत होता, कारण पंढरपुरातल्या मालकाच्या 16,108 बायका होत्या, त्याच्यातल्या बऱ्याच बायका विरोधात गेलत्या बऱ्याच वेळेस. हो, लक्ष्मी आई साहेब विरोधात गेल्या म्हणूनच खाली आलत्या. पंढरपुरातल्या मालकावर राग राग लक्ष्मी आई साहेब खाली आल्या, आणि खाली आल्यावर राधेनं सांगितलं, देवा ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं 2 पावलं मागं आलं पाहिजे. विश्व तुमचं दर्शन घेतंय, तुम्ही लहान व्हान खाली जा. मग पंढरपुरातले मालक खाली आले. खाली आल्यावर जरशा खुश झाल्या, पण त्या म्हणल्या खाली आले तरी लोक राधाकृष्णच म्हणणार आहेत. ते म्हणले आता राधाकृष्ण नाही, आता विठोबा रुक्माई म्हणतील. मग पुढचं भजन कोणतं झालं माहिती? विठोबा रुक्माई. एकाही साहेबानं तर इकलंच एके दिवशी पुन्हा भेटावं म्हणून. तुळशी मातेची कृपा झाली, माधव झाला बरोबर. जीवनात रस्व दीर्घ इतकी बायको विरोधात न जाणारी कर्णाची होती. एका तिळा इतका संसारात विरोध केला नाही रावणाची बायको. देव विचार करत होता संसाराचा, देव विचार करायचा. इतक्या पवित्र तुमच्यातल्या महिला, इतक्या पवित्र. म्हणून मी कधी कधी एक अर्धा तुमच्यावर बॉम्ब टाकतो. काही बायका म्हणतात माय बाळ्या आमच्याच कोण बॉम्ब टाकतो ग, कारण तुम्ही सुधारणं गरजेचं. तुम्ही सुधारल्या तर देशाची पिढी पुढे जाणार. आणि तुम्ही कोणते अभंग म्हणा, बिल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून गेले, वाहून जाशील ना पुरात. असं काही बी म्हणल्यावर गाथे पडले ज्ञानेश्वरी हे वाच ना तू, काही अभंग. शास्त्र म्हणेल ते सांडावे, हे राज्य ही तृणमाना. असा पवित्र राजा. मायबाप किती मोठे आहेत याच्यावर सांगतोय.
ह्या 349 गंगेमध्ये तुमच्या माझ्यासारख्या कळत नकळत पाप करणाऱ्या लोकांनी आंघोळ केली की आपलं पाप त्या गंगेत जात असते पुरंदाची. आणि हे पाप त्या गंगेनं स्वीकारल्याच्या नंतर ती गंगा मळून जात असते आणि मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येत असते. साहेबराव महाराज पंढरपूरला येत असते. मग सगळ्या गंगेला शुद्ध करण्याची ताकद कुठे माहिती आहे? पंढरपुरात. आणि तिच्या पात्रात बसलेला कोण आहे? पुंडलिक 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 पुंडलिक. भिरकाविली वीट, माग वीट फेकली. आई वडिलांचे डोके मांडीवर होते, आई बाबाचं डोकं कुरवाळीत बसलेला पुंडलिक. देवानं सांगितलं मी आलोय, वेळ असली तर थांब. 28 युग झाले अजून उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई देश देवे शोभा. युग किती सांगता येतील तुम्हाला? 28 युगातले नाव किती सांगता येतील? 11 युगाचे नाव सांगा, मी त्याच्या पाया पडतो. माळ नसली तरी बी, माळ असल्यावर तो कोणाच्या पडतो. पण 11 युगाचे नाव सांगावं पुढं बसलेले, मी त्याला माळ नसली तरी पाया पडतो त्याच्या. नाही सा, तुमचा दोष नाही ना, हे आमच्या लोकांचा दोष आहे ना. आमचा अभ्यास करायला पाहिजे आमच्या लोकांनी. इतकेच पाठ असतील तुम्हाला. सत्ययुग, त्रेतायुग, क्रतायुग, द्वापारयुग, कलियुग. पुन्हा पुढचं सांगितल्यावर कसं होतं? इथून पुढे भागवतकाराला, रामायणकाराला विश्वाचा अभ्यास सांगत असताना सात्विकपणानं चिठ्ठी द्या महाराज. हे 5-6 युग आम्ही लय दिवसापासून ऐकायलोत, आम्हाला राहिलेले 28 मधले अजून 2 सांगा. आमचा कीर्तनकार अभ्यास करून कीर्तन करील. त्याच्याकरता श्रोते हुशार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही हुशार नाही झाले की मग आमचा मस्त चालणार. वाटेल ते गाणे म्हणा, काही म्हणा, चलतं आमचा मेळ. मग त्याला काय विषय, चलत राहते. याला दोषी तुम्ही आहात. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त दोषी असतो. हुशार व्हा, हुशार व्हा. माईंनो, 5वीच्या नाताच्या हातात त्याचा अभ्यास झाल्यावर त्याच्या बाबाचा मोबाईल त्याच्या हातात द्या आणि 5वीच्या नातवाला म्हणा, बाळा मला महाभारतातला अध्याय काढून दे, मला रामायणातला अध्याय काढून दे, मला ज्ञानेश्वरीतली वही सांग, मला तुकोबारायचा अभंग सांग, मला चोखोबारायचा अभंग सांग, सावताबाबांचा सांग, नाथबाबांचा सांग, सेना महाराजांचा सांग, नरहरी महाराजांचा सांग. 10-5 मिनिटं वेळ त्याचा घेत जा, घेत जा, घेत जा वेळ. माहिती माहिती. आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकानं विश्वाचा बाप उभा केलाय 28 युगापासून. मग कल्पना करा, सेवा सगळ्यात मोठी कोणती? मायबापाची. आई वडिलाच्या सेवे इतकं पुण्य दुसरं कशा. अशा श्रद्धेय स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पार्वतीबाई यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त आदरणीय अंबादासरावजी असतील, आदरणीय देवीदासरावजी असतील, त्यांच्या भाविकतांतकरणाने आजचा दशक्रियाविधी भूदेवांच्या हाताने पिंड तर्पण वगैरे काय झालं असेल, पण नामचिंतन करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा टाहो फोडून गोड असा सुंदरसा आजचा दशक्रियाविधी त्यांनी केला. त्या मेटे परिवाराला पुनश्च द्यावे तितके धन्यवाद. आज उपस्थित आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रभातगिरी महाराजजी आहेत, आदरणीय परमश्रद्धेय पुरंदासजी महाराज आहेत, आदरणीय परमश्रद्धेय आश्वानंदगिरीजी महाराज आहेत. तिन्ही साधूंना साष्टांग प्रणिपात करतो. माऊली महाराज असतील, ज्यांनी चाल म्हटली ते अवताडे महाराज असतील, आदरणीय सुंदर महाराज असतील, आदरणीय माऊली महाराज असतील, परदेशी महाराज असतील. बस चला. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या परिसरातून ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करणारी ही निष्ठावंत वारकरी मंडळी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्याकडे मी मागे सभापती साहेब त्यांच्याकडेच एकदा श्राद्धाला आलो ते सुद्धा आहेत. तारोआप्पा मेटे असतील, पवार काका असतील, आमचे पंडित भाऊ असतील. वारीत कधी त्यांची भेट व्हायची आमची चांगली. तारखेच्या संदर्भात या कुटुंबाच्या वतीनं मला सारखे संपर्क करत असले आदरणीय तारोआप्पा, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्व क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा
बऱ्यापैकी बसलेले उपस्थित, मला नाव पाठ नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं क्षमा असावी, सर्वांना प्रणाम करतोय. विठाला विठाला. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी, कारण दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती सांगा, वक्ता अभ्यासू किती आहे त्याच्यापेक्षा तुला श्रोते किती बसते. सर्वात मोठी या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज गोड, ज्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि पुरुष्य कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो. आणि येऊन या काळ बैसला शेवसा याचा 1 किंवा 2 पुरावा देतो. मग रामकृष्ण हरी. पार्वतीबाईला जावं लागलं. ऐकाय का बाईचं चरित्र? मी 10-5 दिवसापूर्वी बऱ्यापैकी बोलत गेलो. ते चरित्र वाचवायचा छंद, नवीन नवीन काहीतरी वाचत असतो इतिहासातलं, पुराणातलं. चांगले इतिहास, भंगिऱ्याचे इतिहास नाही वाचित. परमपावन नैनितालच्या अरण्यात एक साध्वी स्त्री होऊन गेली, मा भगवती आनंदमाई. किती अधिकारी स्त्री. त्या स्त्रीच्या दर्शनाला शंकराचार्य जात होते. इतकी मोठी स्त्री स्वामीजी, शंकराचार्य, मा आनंदमाई नावाची स्त्री. प्रसंग 62-63चा आहे, माझ्या जन्माच्या अगोदर. माझा 83चा जन्म. 1949 ते 51 शंकराचार्य पद एका व्यक्तीकडे आलं. त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम. 4 पीठापैकी एक पीठ त्या व्यक्तीकडे आलं. पीठाधीश होते शंकराचार्य. शंकराचार्य पद हे फार मोठं पद आहे, खूप मोठा अधिकार आहे ते. असे शंकराचार्य त्या आनंदमाई भगवतीला प्रणाम केला. स्तुती सुमन टाकत होती, प्रशंसा करत होती त्या माऊलीची. ती मा आनंदमाई जर तपश्चर्याला भजना करता, नामचिंतना करता बसली आणि पाऊस सुरू झाला तर खळभर जागेत पाऊस पडत नव्हता आणि भवताल पडत होता. काय निसर्ग मुठीत असेल, कल्पना करा. काय ताकद असेल. निसर्ग कोणाच्या बापाचं ऐकत नाही. एक आमचा पाहुणा म्हणला, मी 1 ट्रकभर पुस्तकं वाचिले. म्हणलं त्या पुस्तकाच्या बळावर तू पप्याच्या माईला जगेव. 1 ट्रकभर पुस्तकं वाचिलीस, तू काय करशील? बायकोला दागिने घेशील, पोराला चांगले कपडे घेशील, चांगला बंगला राहायला बांधशील. तू या एखाद्या पुस्तकात अशी ताकद आहे का ढगाला हल्ल्यावर पाऊस पडतो? तू वाचिलेली पुस्तकं समाजाच्या कल्याणाकरता आहेत का? ते पुस्तकं सांग. हे काय करतो? एक रेल्वे भर वाचिलेन, ट्रक भर वाचिलेन, ट्रॅक्टर भर वाचिलेन, गबाळ भर वाचिलेन, डोंगरा इतके वाचिले. कशाला सांगायला लोकांना? ते विश्वाच्या कल्याणाकरता वाचलेली पुस्तकं कामाची असतात. अशी तर कुंटालन पडेत किती. स्तुती सुमने टाकली. मग आनंदमाईनी स्वामी रामांना सांगितलं, राम अरे तू फारच माझी प्रशंसा करतो. चांगल्या लोकांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. साधूचं लक्षण सांगितलं. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी हवडू. महत्व हरवी. काय वाक्य मालकांचं. ह्या चौकटीत जो बसतो तो साधू, ह्या चौकटीत बसतो तो वारकरी. क्या बात आहे. वा 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 वा. या अशा वया पाठ करी जा म्हणजे आमचे महाराज लोक पुन्हा नीट अभ्यास करतील. नाही तर असेच सांगतील ते, यालाची बेलाला शिमग्याच्या त्याला. आमच्या काळात असं होतं बरं का. आणि मग त्या ठिकाणी खळ्यावरल्या गप्पा सांगायला का सुमल्या. इथं बसलेला एक एक व्यक्ती 1000 गिरगावकरी विकत घेईल असे श्रीमंत लोक आहेत तुम्ही. आणि 2 तासाचा वेळ पुरंदाजी उद्योगातल्या लोकांनी आपल्या पुढं ज्ञानोबरायचं चिंतन, तुकोबरायचं चिंतन ऐकायसाठी 2 तासाचा वेळ काढाय. आणि त्या वेळात जर बाकीच्या गप्पा कीर्तनकार सांगत असेल तर त्याला कोण्या नरकात त्या कीर्तनकाराला टाकावे देवाला पण कळायचं नाही. वेळ नाही. चांगल्या लोकांचा, सात्विक लोकांचा वेळ मातीत घालणं कीर्तनकाराला पाप लागत असते, पूर्वज नरकाला जात असतात. उपदेशपर बोललं पाहिजे. भले एखाद्या गोष्टीचा राग आला तरी हरकत नाही. मा भगवतीनं सांगितलं, अरे राम
अजून एक माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री आहे रे, जातो तू तिच्याकडे. पत्ता लिहून दिला. शंकराचार्य स्वामी राम 52 साली 51ला पद सोडून दिलं. 49 ते 51 2च वर्ष शंकराचार्य पद. राजीनामा देऊन टाकला पदाचा, देऊन टाकला. मंत्री होता येईल बरं, शंकराचार्य होता येत नाही. शंकराचार्य नाही होता येत महाराज कोणाला, फार मोठा अधिकार असतो. आणि मग दिल्लीला आले स्वामी रामानी. दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे आग्रा. आग्र्याला स्वामी राम आले. पार्वतीबाई गेले याच्यावर सांगते. आग्र्याला आले. 27 दिवस पाऊस नव्हता. आपल्याला मागे कसं आता पावसाळा असून उन्हाळ्यासारखं होतं. आताही आपलं तसंच झालं. खिचडी शिजायला घातली, अर्धी शिजली आणि चुली इजली. हो, आता मकाच्या कणसाच्या बिट्या सोला ना तुम्ही, अर्ध्याला खालून दाणे असतील, वरून होपाड. ते बी अशा नाही पोचल्या, बारीकच आपल्या, बारीक 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 बारीक. शेतीची आवड आहे मला चांगली, शेती चांगली करतो. शेती चांगली करतो म्हणूनच कीर्तनात टकटक बोलतो ना, भीती वाटत नाही ना. इकून सुटलत निघले कापुशाचा, काय ताण घ्या. 27 दिवस पाऊस नाही आग्र्यात. आग्र्यात प्रवेश केल्याबरोबर एक भिकारी दिसला. भिकारी दिसला. भिकारी परवडा बरं का, कोणापेक्षा सांगू तुम्हाला, भिकारचोट लोकांपेक्षा. राजकारणातल्या लोकांना भिकारचोट लोक लय भेटत असते. आणि तुम्हाला भीती जास्त भिकारचोट लोकांचीच. त्याच्यासाठी गाड्या तुम्हाला उभाच करावं लागतात, कारण भिकारचोट लोकांची लाईनच जात नाही. त्याच्यासाठी गाडी नाही उभी केली, हा ते पहिल्यासारखे नाही राहिले, कसे झाले आता, काही शिंगा आले त्याला. म्हणून भिकारचोट लोकांची सगळ्यालाच भीती. भिकारी परवडा बरं का, भिकारी किती पण परवडा, पण भिकारचोट नाही परवडा. भिकाऱ्याची अपेक्षाच नसती, असली तरी त्याची स्थान होत असती, बाकीची नसती. भिकारचोट लय विचित्र लोक. भिकारी होता तो भिकारी. एक लक्षात ठेवा, याच्याहून एक दुसरं शिकायला भेटन, कोणाला लहान समजायचं नाही. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याचा चेहरा बघितला. 50 मंत्र्याचे चेहरे जे श्रीमंतीतलं ते जास्त का वैभवातलं, एकट्या भिकाऱ्याकडे होतं. हे उग आता हल्ली मंत्र्यांना मोठं म्हणतात म्हणून लावलं, याला काही पुरावा नसतो. एवढा तेजस्वी भिकारी, राहायला घर नाही, भिक्षा मागायला पात्र नाही स्वामीजी. तळ हातावर भिक्षा, डाव्या हातात काठी. त्या भिकाऱ्याला बघितल्यावर स्वामी रामांनी वाकून नाही नमस्कार केला, पण छातीवर हात ठेवला. नम्रतेचं लक्षण आहे. युद्ध प्रसंगातला एकदा मी प्रसंग, महाभारतातला जाबालीनी वर्णन केलेला प्रसंग पाहिला. महाभारतात बघायचं नाही, पुन्हा महाभारत पाहिल्यावर नाही सापड्या म्हणताल बाळ्यानं कशातलं सांगितलं, मी वाचून सांगतोय. महर्षी जाबालींनी एक संदेश दिला, युद्धातली नम्रता. समोरून युद्ध करत असणाऱ्या व्यक्तीच्या हातातले जर शस्त्र संपले असतील तर त्यानं हात वरी करायचा, पुढचा मारित नाही त्याला. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण आहे. एक सोपं सांगू, आपल्या ग्रामीण भागातलं लक्षण तुम्हाला, सोपं. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेल्याच्या नंतर त्या गल्लीतलं ते कुत्र बॉस असते. त्यानं वाव केल्यावर त्याच्या गल्लीतले 7-8 मित्र त्याच्यासाठी जमा होते. आणि हे नवीन कुत्र त्या गल्लीत गेल्यावर याला एक लक्षात आलं पाहिजे, आपल्याला फाडतेत. याच्याकडे नम्रता एकच आहे, यानं कष्टा घालायचा. कष्टा कळालं ना तुम्हाला. शेपूट वरी असती कुत्र्याची, पण खाली शेपूट दोन्ही पायाच्या मधात धोत्राच्या कष्ट्यासारखी घातली की पुढचं कुत्र त्याला चावत नाही, ते म्हणते आपल्याला भेण. हे नम्रतेचं लक्षण आहे, नम्रतेचं लक्षण. आणि एरवी नम्रतेचे लक्षण नमस्कार, राम राम, जय हरी, प्रणाम, वाकणे वगैरे आदरयुक्त लोकांकडे वाकायचं असतं, वाकायचे. मग स्वामी रामांनी एक हात छातीवर ठेवला आणि भिकाऱ्याला या शब्दाचा अर्थ प्रणाम. श्रुती विचार करत असेल, पुराण विचार करत असेल, शास्त्र विचार करत असेल, अधिकारी लोकांकडे बघत असताना, किंवा ह्या तिन्ही लोकांचा विचार करून अधिकारी लोक वर्तन करत असतात. हा संप्रदाय ऋषीप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय मुनिप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय वेदप्रणित संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणित आहे, हा संप्रदाय पुराण प्रणित आहे. हा संप्रदाय एखाद्या भंगाऱ्याच्या ताब्यातला नाही, त्यानं वर्चस्व घ्यायचं नाही मी म्हणून. हा तुला कोणी विचारणार आहे. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांच्या सानिध्यातला संप्रदाय. भिकाऱ्याला पाहून छातीवर हात ठेवला. प्रणाम महात्माजी, प्रणाम. भिकाऱ्याने असं बघितलं,
प्रणाम स्वामीजी. भिकारी भिकारीच होता तो. प्रणाम स्वामीजी. हात तर असा होताच, एका हातात काठी. प्रणाम स्वामीजी. मान वाकली. महर्षी श्री शंकराचार्य. आता पुढे फार पदव्या, नुसती शंकराचार्य नाही, महर्षी, तपस्वी, तेजोनिधी, तेजोभास्कर, काय काय पदवी असतील स्वामी रामांना. ह्या सगळ्या पदव्यांनी परिपूर्ण पात्र असणारे स्वामी रामांनी भिकाऱ्याला विचारलं, महात्माजी साध्वी कहाँ ठहरती है. हिंदीत बोलायचे, महात्माजी एक साध्वी राहतात आग्र्यामध्ये, त्या कुठे आहेत. उत्तर काय द्यावं माहिती आहे. ते म्हणले नाही आमखी माडी आहे, त्या माडीच्या पलीकडे पिपळाचं झाड आहे, त्याच्या पलीकडून डावीकडे वळा, तिथे एक बाभळीचं झाड असेल, पुढे आंब्याचं झाड असेल, तिकून बदामाचं झाड असेल, बारीकसा वडा येईल, पलीकडून एक माडी आहे, त्याच्या पलीकड मग त्या बाई राहत्यात. असला पत्ता नाही सांगितला. ऐका भिकाऱ्याचा पत्ता. स्वामीजी त्या ठिकाणी साध्वी राहते. ते हिंदीत वाक्य आहे सगळं, पण आता मी मराठीत सांगतो. ज्या बाईला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का, तिनं धिरडे करायचे नाही. पिठाचा नाश होत असतो, पिठाचा नाश. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का, तिनं बासुंदी करायचीच नाही, दुधाचा नाश होतो. आपल्याला मराठी नीट येते ना, बाकीची येतच नाही. कशाला इचकायचं घरच्याचं इटन शेजाऱ्याचं बांधणी, काय गरजच नाही ना आपल्याला, आहे का नाही. इतक्या पुरतं बोलायचं. आपल्याला काय दुसऱ्या राज्यात जायचंच नाही. गेलो फक्त एकदा गोव्याला, तिथून आल्या उलटलतो. गोवा पाहायला नव्हतो गेलो, कीर्तनाला गेलो मी. 5 कीर्तन झालते गोव्यात. तिथून आल्यावरच गाडी गुतली आमची ट्रॅक्टरात. तेव्हापासून तर बसून कीर्तन करावं लागेल. बाकी 2-3 राज्यात तर मराठी बोलणारी बरेपैकी लोक आहेत. कर्नाटक, तेलंगणा, तिकडे खूप 400, 500 सप्ते. हैदराबादला 90 सप्ते होते, पण ती मराठी कळती ते लोकांना. महात्माजी ज्या ठिकाणी भास्कर क्षीण झालाय, भास्कर म्हणजे सूर्य, अख्ख्या आग्र्यात ऊन तापलं होतं, आता तापलंय असं. आणि ती साध्वी जिथं बसली होती तितक्या जागेवर ढग सूर्याच्या आडंगी गेलता. त्याला आपण शिराळ म्हणतो. तिथं सावली धरली होती. काय साध्वी असेल, काय साध्वी असेल. जाओ बोलो वहाँ पे साध्वी ठरते. स्वामी रामांनी दोन्ही हात छातीवर ठेवले. गणेश बुवा, साध्वीचा पत्ता जागा न सांगता आकाशातली मुद्रा सांगून सांगतोय. ते भिकारी किती मोठा असेल. निघाला. शंकराचार्य निघाले पुढे. भिकारी समोर जात असताना शंकराचार्यांना शंका आली की हा भिकारी एवढा मोठा तेजस्वी, सूर्याचा प्रकाश लाजवी, त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर ऊन नव्हतं. एकट्याच्या डोक्यावर सूर्याची सावली, तितकी खळभर जागा. आश्चर्यचकित झाले स्वामीराम. शंकराचार्य आश्चर्यचकित झाले. काय भिकारी मागायला तर पात्र नाही. महात्माजी भिक्षा मागते. जी बोले. पात्र नाही बोले. पात्र काय की वास्तव ना. मग कशी भिक्षा मागता. रोज सकाळी 12:14 दुपारी, सकाळी शब्द चुकीचा गेला, रोज दुपारी 12:14 12 वाजल्याच्या नंतर राहिलेल्या 14 मिनिटाच्या आत कांती भिक्षा मागतोय. कांती भिक्षा कशाला म्हणतात माहिती. शिजलेली पदार्थ, त्याला कांती भिक्षा. कांती भिक्षेला या पवित्र वारकरी संप्रदायानं एक पवित्र नाव दिलं. त्या नावाचं नाव आहे, त्या भिक्षेचं नाव आहे मधुकरी.